नमस्कार, मी सुवर्ण. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण सुरुवातीला एसटी संपासंदर्भातली बातमी बघूयात. महत्त्वाची बातमी आहे. विलीनीकरणाच्या मागणीकरता संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याचा निर्णय उद्या होणार असल्याची मोठी माहिती दिली आहे परिवहन मंत्री अनिल परब यांनी. ते रत्नागिरीमध्ये बोलत होते. उद्या होणाऱ्या बैठकीत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवरील मेस्मा लावण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. सरकार गप्प बसणार नाही. वेगवेगळ्या पर्यायांवर चर्चा सुरू असल्याचं अनिल परब म्हणाले. आमचं दायित्व कर्मचाऱ्यांसह जनतेशी सुद्धा आहे असं परबांनी सांगितलं. एसटी कर्मचाऱ्यांची यावेळी दिशाभूल केली जात असल्याचं अनिल परब म्हणाले. सदावर्ते यांच्यावर अप्रत्यक्षपणे त्यांनी टीका केली. आज शाळा, कॉलेजेस, सिनियर सिटीजन, दवाखान्यात जाणारे लोक यांना मोठ्या प्रमाणात एसटीची गरज आहे. लोक कामावर जाण्यासाठी आज वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करतायत आणि त्यामुळे ग्रामीण जनतेची जी शहराशी नाळ जोडली किंवा तालुक्याशी जी नाळ जोडलेली आहे ही तुटली आहे आणि एसटी ही अत्यावश्यक सेवेत येते आणि म्हणून मेस्मा हा त्याचा एक पर्याय ठरू शकतो. फक्त तो लावायचा की लावायचा नाही या बाबतीत आम्ही सगळे विचार करून मग त्याच्या बाबतीतला निर्णय घेऊ. उद्या एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये जे अजूनही संपावर ठाम आहेत त्यांच्यावर मेस्मा लावायचा का या संदर्भातला निर्णय होईल असं स्पष्ट केलंय अनिल परब यांनी. जितके आम्ही एसटी कर्मचाऱ्यांशी बांधील आहोत, त्यांचं दायित्व आमच्यावर आहे, तितकंच प्रवाशांचं, सर्वसामान्यांचं दायित्वही आमच्यावर आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास होऊ नये याकरता आम्ही गप्प बसणार नाही. त्यामुळे आता कठोर कारवाई मेस्मा अंतर्गत केली जाईल. सगळ्या कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावला जाईल जे अजूनही कामावर रुजू झाले नाहीत. एकदा, दोनदा, तीनदा अल्टिमेटम देऊन झालेला आहे, पण त्याबाबत कर्मचारी ऐकायला तयार नसल्या कारणानं आता उद्याच्या म्हणजे शुक्रवारच्या बैठकीमध्ये मेस्मा लावण्यासंदर्भातला निर्णय होऊ शकतो. आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याशी आपण सविस्तर बोलणार आहोत. विनोद, काय माहिती आहे? रत्नागिरीमध्ये बोलताना अनिल परब असं म्हणाले की उद्याच्या बैठकीत आम्ही कदाचित कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्यासंदर्भातला निर्णय घेऊ. नक्की सुवर्ण, आपल्याला माहिती आहे की केंद्र राज्य सरकार जे आहेत ते एसटी कर्मचारी जे आहेत त्यांचा जो आंदोलन सुरू आहे याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर सरकार मात्र आपली तयारी करत आहेत. अनिल परब यांनी हे स्पष्ट केलं आहे की याबाबत जे उद्या बैठक होणार आहे या बैठकीमध्ये महत्त्वाची काही निर्णय घेण्यात येणार आहे आणि खास करून एक निर्णय म्हणजे मेस्मा लावण्याचा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे. आपल्यासोबत जे एसटी कामगार आहेत, कर्मचारी आहेत, त्यांच्याशी बात करूची आहे. मला एक सांगा की आता अनिल परब यांनी म्हटलं की उद्या ज्या बैठकी होणार आहे त्या बैठकीमध्ये मेस्मा लावण्याचा आम्ही निर्णय घेऊ शकतो. आजपर्यंत सरकारने निलंबन आसन, सेवा समाप्ती आसन, मेस्माची गोष्ट आसन, सर्व काही त्यांनी प्रयोग केलेले आहेत. अधिकाऱ्यांच्या मार्फत धमक्या आसन किंवा विविध मार्गाने धमक्या आसन. हा 1,00,000 कर्मचारी ना तुमच्या मेस्माला घाबरत आहे ना तुमच्या चष्म्याला घाबरत आहे. कुठल्याही गोष्टीला आता महाराष्ट्रातील 1,00,000 एसटी कर्मचारी अजिबात भीक घालत नाही आहे. आज आपण पाहत आहोत की जरी त्यांनी अनेकदा मेस्माची धमकी दिली आहे पण राज्याच्या प्रत्येक आगारातील कर्मचारी विलिनीकरण या एकमेव मागणीवरती ठाम आहे. एक प्रश्न असा आहे की आपण इथे काही आंदोलन करताय परंतु मोठ्या प्रमाणात आता आगार सुरू झाले आहेत, बसही सुरू झाले आहेत. मग तुमचा जो हा आंदोलन करण्याचा आहे यामध्ये मोठी फूट पाहायला मिळते कारण अनेक जे कर्मचारी ते परत कामावर गेले. मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आमचे प्रशासकीय कर्मचारी किती आहेत ते पहिलं तुम्ही विचारा त्यांना. नंतर आमचे या आंदोलनातून किती कर्मचारी हजर झाले ते तुम्हाला समजेल. कारण की यांत्रिक, चालक आणि वाहक या तिघांची संख्या ही सगळी आंदोलनातली संख्या आहे आणि आंदोलनामध्ये सगळे यांत्रिक, चालक, वाहक आणि क्लर्क, बाकी अधिकारी पण आहेत, पण प्रशासकीय अधिकारी आणि बोटावर मोजणे इतके लोक आहेत. आणि गाडी कोण काढतं बाहेर? चालक, वाहक आणि यांत्रिक असेल तरच गाडी बाहेर निघते. आणि तुम्ही असे
डुप्लिकेट नका बोलू, डुप्लिकेट आकडे नका देऊ. प्रत्येक आगारामधून गाड्या किती निघाल्या, प्रत्येक आगारात प्रशासकीय कर्मचारी किती आहेत, चालक वाहक किती हजर आहेत, हे मीडियातर्फे जाहीर तुम्ही दाखवा. त्यावेळेस आम्ही म्हणू की सर्व महाराष्ट्रातील एवढे कामगार रुजू झाले. नक्की सुवर्णा, एक गोष्ट मात्र नक्की आहे की जे राज्य सरकार जो एकंदरीत आकडा देत आहे बस चालू झाल्याचा आणि आगारमध्ये काम सुरू होण्याचा, आणि जे कर्मचारी आहेत त्यांचं असं मत आहे की सरकार हे खोटे आकडे देतो आणि त्यामुळे जे असली म्हणजे जे खरे आकडे आहेत ते सरकार पुढे आणत नाही, असा हे आरोप या बस कामगारांचा आहे. परंतु ही मात्र भूमिका नक्की स्पष्ट आहे की सरकार मात्र एकंदरीत आता आक्रमक दिसत आहे आणि मेस्मा लावण्याच्या तयारीत उद्या एक मोठा निर्णय होऊ शकतो. हो, पण विनोद, आत्ताचं चित्र जर आपण बघितलं, 3दा अल्टिमेटम देऊन झाला तरी सुद्धा हे अजिबात ऐकायला कर्मचारी तयार नाहीत. आता आंदोलनाची म्हणजे तू आता ज्या ठिकाणी उभा आहेस तिथून आंदोलन करते किंवा तिथली परिस्थिती, तिथलं वातावरण तुला दाखवता येईल का, स्पष्ट करता येईल का? नक्की सुवर्ण, काही जे आंदोलनकर्ते आहेत ते बसले आहेत आणि काही आंदोलनकर्ते जे आहेत ते आपल्या पाठीमागे उभे आहेत आणि त्यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न ते आपल्या माध्यमातून करत आहे. आपण काही आणखी जे कर्मचारी आहेत त्यांना विचारूया. आता सरकार दावा करतो की अनेक आगार सुरू झाले आहेत आणि आता तुम्ही जर आंदोलन बंद नाही केलं तर मेस्मा लावण्याची तयारी. हे सर्व खोट्या बातम्या आहेत साहेब. सरकारनं सगळे खोट्या माध्यमातून आपल्याला माहिती देते. कुठलाही आगार चालू झाला नाही. काही 1-2-3 प्रकार असतील, काय दडपशाहीमध्ये ते कामावर गेले असतील, परंतु जे 92,000 आमचा एसटी कामगार आहे तो कामगार आमचा इथंच आहे. राहिला प्रश्न मेस्माचा, मेस्मा साहेब आम्हाला लागूच शकत नाही. त्याचं कारण असं आहे, ज्या वेळेस कोरोनाच्या काळामध्ये 350 बांधव आमचे वारले, मेले, त्यावेळेस या सरकारनं 50 लाखाचा जो कवच होता तो कवच आम्हाला लागू शकत नाही. त्याचं म्हणणं असं होतं, अति आवश्यक सेवेमध्ये तुम्ही येतच नाही, त्यामुळे त्यांनी आम्हाला तो कवच दिलेलाच नाही. त्याच्यानंतर RTIच्या माध्यमातून आम्ही माहिती मागितली असता आम्हाला लिहून देण्यात आले आहे तुम्ही अति आवश्यक सेवेमध्ये येत नाही, म्हणून त्यामुळे मेस्माचा आमच्यावर लागू शकत नाही. जे शासनामध्ये आहेत त्यांनाच मेस्मा लागू शकतो. नक्की सुवर्ण, आता एक पेच मात्र सरकार आणि या कामगारापुढे आहेत, तो म्हणजे मेस्मा कसा लावायचा. आणि यांचा दावा असा आहे की मेस्मा लागू होतो नाही, कारण आम्ही शासकीय कर्मचारी नाही. सरकार म्हणतो की मेस्मा जे आहेत ते शासकीय कर्मचाऱ्यांवर लावतो. अति आवश्यक जे सेवा आहेत त्यामध्ये येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावला जातं. मात्र आता जे बस कामगार आहेत, जे बस कर्मचारी आहेत ते मात्र सरकारी आहेत की असरकारी आहेत, ही गोष्ट मात्र सरकारला स्पष्ट करावं लागेल. त्यानंतर हा मेस्मा कायदा लागू होऊ शकतो. नक्की, धन्यवाद विनोद ही माहिती दिल्याबद्दल. पण ज्या वेळेला हा मुद्दा उपस्थित झाला की अत्यावश्यक सेवेमध्ये एसटी कर्मचारी आहेत की नाही, तेव्हाच हे स्पष्ट करण्यात आलं. परिवहन मंत्र्यांनी हे स्पष्ट केलं. तज्ज्ञांचंही हेच म्हणणं होतं की एसटी कर्मचारी हे कुठल्याही परिस्थितीत अत्यावश्यक सेवेमध्ये येतात, त्यामुळे त्यांना मेस्मा लावला जाऊ शकतो. RTIचा जो मुद्दा होता की RTIमध्ये एसटी कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेत नाहीत असं सांगितलं गेलं होतं, ती एक चूक होती, हेही परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं होतं. वळूया पुढच्या बातमीकडे. संपात सामील झालेल्या निलंबित एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीच्या कारवाईला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत 257 कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे, तर काही कर्मचाऱ्यांना 8 दिवसांपूर्वीच नोटीस देण्यात आलेली आहे. त्याला उत्तर न देणाऱ्या 11 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केल्याची माहिती एसटी महामंडळानं दिली आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत बोलत आहेत. थेट प्रक्षेपण. विद्यापीठांच्या जागा सुरक्षित राहाव्यात याच्यासाठी ड्रोन सर्वे करण्याचा देखील निर्णय आम्ही घेतलेला आहे. विद्यापीठांना ज्या जागा दिलेल्या आहेत, हजारो एकर, त्या देखील महाराष्ट्र शासनानं ॲक्वायर करून मोफत दिलेल्या जागा आहेत. आणि त्या जागा जर वापरायच्या असतील तर त्या फक्त शासकीय पर्पजसाठीच आणि एज्युकेशनल पर्पजसाठीच वापरल्या जातील. कोणाचंही घर तिथं होणार नाही, कोणाचाही बंगला तिथं होणार नाही, याची दक्षता आम्ही नक्की घेऊ. आणि कोणाला ती जागा बघून बंगला बांधण्याची इच्छा झाली असेल तर त्याला देखील आम्ही बंगला बांधायला देणार नाही. नाही, मी उदाहरण दिलं. कोणाला उद्या भविष्यात बंगला बांधायची इच्छा झाली, मी उदाहरण दिलं. त्याच्यामुळे विद्यापीठातली कुठचीही जागा. दुसरं एक उदाहरण देतो की नांदेड विद्यापीठानं एक चांगला निर्णय घेतला. नांदेड विद्यापीठामध्ये
BEd आणि DEd कॉलेजसाठी 10 एकर जागा देण्यात आली. पण BEd कॉलेजसाठी का देण्यात आली, तर तिथल्या कुलगुरूंना असं जाणवलं की ती जर जागा दिली नाही, तिथं बांधकाम जर झालं नाही तर अख्खं कॉलेज कोसळू शकतं. मग असे शैक्षणिक उपक्रम जर शासनाचे झाले विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये तर बिघडतंय कुठं. त्यामुळे मला असं वाटतं की स्किल युनिव्हर्सिटीसाठी नवाबभाई मलिकांनी जागा मागितली म्हणून काही लोकांना दुःख झालं असेल. दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयासाठी विद्यापीठाची जागा मागितली म्हणून काही लोकांना दुःख झालं असेल. पण विद्यापीठाच्या काही जागांमध्ये काय काय चाललेलं आहे हे एकदा सगळ्यांना मी घेऊन जाऊन दाखवणार आहे. आणि त्याचा बंदोबस्त करण्यासाठी जर महाविकास आघाडीनं पाऊल उचललं असेल आणि कोणाला जर खुपत असेल तर माझं नाईलाज आहे. विद्यापीठाच्या स्वायत्तेवरती आक्रमण असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलंय कुलपती पदामुळे. कुलपती पदाचा पहिला अभ्यास करणं गरजेचं आहे. ते कशासाठी जाहीर करण्यात आलेलं आहे, त्याला अधिकार काय देण्यात आलेले आहेत हे जाहीरपणानं विधायक ज्यावेळी मंजूर होईल त्याच्यानंतर मी आपल्यामार्फत जनतेला दाखवेन. परंतु कुलपती हे पद फक्त समन्वय साधण्यासाठी कदाचित समन्वयक म्हणून असेल. आणि त्याच्यातला सगळ्यात मोठा थॉट असा आहे की ज्यावेळी राज्यपाल महोदय एखाद्या कार्यक्रमाला नसतील तर त्यावेळी त्यांच्या परवानगीनं कुलपती त्या ठिकाणी जाऊ शकतो. याचा अर्थ कोणाचे अधिकार काढून घेतलेले आहेत, कोणाच्या अधिकारावर टाच आणलेली आहे. आम्हाला घटनात्मक राज्यपाल महोदयांचं पद माहिती आहे, त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. मी देखील 3 ते 4 दिवसापूर्वी त्यांची भेट घेतलेली आहे. त्यांचे आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अतिशय चांगले संबंध आहेत. परंतु अशा पत्रकार परिषद घेऊन किंवा असा गैरसमज पसरून राज्यपाल म्हणजे राजभवन आणि मंत्रालय याच्यामध्ये कधीही दरी येणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न असा आहे की तुम्ही काल मनसेनेते अजित पानसे यांची भेट घेतली होती, ही भेट राजकीय होती की विरोधात? नाही, एखाद्या व्यक्तीनं एखाद्या कामासाठी जर माझी भेट घेतलेली असेल तर तो योगायोग समजावा. कारण अभिजितजी पानसे हे मनसेचे नेते आहेत. त्यांच्या वडिलांनी एका विशिष्ट कामामध्ये झोकून दिलेलं आहे. त्यांचं वय 80 आहे आणि त्यांचा सत्कार ठाण्यामध्ये आहे. तर त्या ठाण्याच्या सत्काराला मला ते बोलवायला आलेले होते, एवढाच फक्त विषय होता. आणि त्याचवेळी योगायोगानं शिवसेनेचे सचिव वरुणजी देसाई हे देखील एका बैठकीसाठी या ठिकाणी आले होते आणि म्हणून तो आमचा फोटो व्हायरल झालेला आहे. परंतु शिवसेना नेते अभिजित पानसेंनी कुठेही राजकीय माझ्यावर चर्चा केलेली नाही. कुठच्याही राजकीय कामासाठी ते माझ्याकडे आलेले नव्हते. जसं आता एक पोस्ट मी बघितली, काही ठिकाणी मनसेतनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काही लोकांनी प्रवेश केला आहे, तसा प्रवेश शिवसेनेमध्ये होतो काय अशा पद्धतीच्या देखील चर्चा चालू आहेत. त्यांच्या मनामध्ये असेल तर मला माहीत नाही, पण ती चर्चा काल काही झालेली नाही. ते एका निमंत्रणासाठी माझ्याकडे आले. रुपाली पाटील पण आपल्याला भेटून गेल्या होत्या. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मी मंत्री आहे. अनेक विद्यापीठाची, शाळांची, कॉलेजेसची कामं माझ्याकडे असतात आणि कोण मला जर विरोधी पक्षातला माणूस भेटून गेला याचा अर्थ ते माझ्या पक्षात आले किंवा उद्धव ठाकरे साहेबांचं नेतृत्व त्यांनी मानलं असं होत नाही. हा, आता त्यांच्या मनात ठेवून जर आले असतील तर माझा नाईलाज आहे आणि मनात जर असेल तर भविष्यामध्ये येतील. पण कालची अभिजित पानसेंची आणि माझी जी चर्चा होती त्यांच्या एका कार्यक्रमाच्या संदर्भात होती. अशा प्रकारचा आरोप केलेला आहे ज्या पद्धतीने BMC वरती तिने आरोप केलेला आहे. एक जी करण जोहरची तर पार्टी झाली त्यात एक मंत्री होता असं तिने दावा केलेला आहे आणि तो मंत्री कोण आहे किंवा तिथलं फुटेज आहे ते BMC सादर करावं असं त्यांनी म्हटलेलं आहे पत्रकार परिषदेत. कॅबिनेट मंत्री आहेत असा पण आरोप आहे. आता 2 वर्ष हे आम्ही आरोप ऐकतोय. माझं म्हणणं आहे की एकदा जाहीर केलं, हाच मी मागाशी जसं सांगितलं की मी कायद्यामध्ये बदल करण्याची परवानगी मंत्रिमंडळाकडे मागितली, मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली. आता त्याच्यानंतर किचन कॅबिनेटमधनं कुलगुरू नेमले जातील असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी केंद्र शासनाची हीच यंत्रणा आहे. मग केंद्र शासनाच्या कुठच्या किचन कॅबिनेटमधनं सेंट्रल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू नेमले जातात. तर माझं त्याला सांगणं असं आहे की जे त्यांचं नेतृत्व मानतात सन्माननीय मोदी साहेबांचं, त्या मोदी साहेबांनी सेंट्रलसाठी ही यंत्रणा तयार केली, ती फक्त आम्ही अडॉप्ट केली. मग आमची जर यंत्रणा चुकीची असेल तर त्यांची पण यंत्रणा चुकीची असेल असं त्यांचं म्हणणं आहे. सुप्रीम कोर्टाने बैलगाडी शर्यतीला म्हणजे परवानगी दिली. बैलगाडीला परवानगी द्यावी यासाठी महाराष्ट्र शासनातल्या अनेक मंत्र्यांनी, मग त्याच्यामध्ये शिवसेनेचे मंत्री असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री असतील, काँग्रेसचे मंत्री असतील, यांनी देखील प्रयत्न केलेले होते. आणि ठीक आहे, जो लोकांना अपेक्षित होता तो निर्णय झालेला आहे. विद्यापीठाच्या अखत्यारीत येणाऱ्या जागांमध्ये काय उपक्रम राबवले जातात, कुठल्या कामासाठी इमारती उभ्या केल्या जातात याच्याविषयी संवाद साधला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी. त्याचबरोबर कुलपती या पदाविषयी सुद्धा त्यांनी माहिती दिली. पुढच्या बातमीकडे वळूया. बैलगाडा शर्यत प्रेमींकरता ही महत्त्वाची बातमी आहे. बैलगाडा शर्यतीवर असलेली बंदी उठवण्याकरता राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर
आज 11 वाजता सुनावणी होणार होती, त्याप्रमाणे ती झाली। या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिलेली आहे। कालच दिवसभरात ही महत्त्वाची बातमी येणं अपेक्षित होतं। आज सकाळी 11 वाजता सुनावणी होती आणि बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली गेलेली आहे। दिवसभरातली लक्षवेधी बातमी आहे। सुप्रीम कोर्टानं दिलेल्या या निर्णयामुळे बैलगाडा शर्यत प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे। सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने राज्यात आता बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झालेला आहे। अर्थात काही शर्ती पाळाव्याच लागतील बैलगाडा मालक आणि चालकांना। 7 वर्षांनंतर आता राज्यात बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार आहे। बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाल्यामुळे पिंपरी चिंचवडमधील बैलगाडा मालकांनी जल्लोष केला। सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर राज्यात आता पुन्हा बैलगाडा शर्यतींचा धुरळा उडणार आहे, त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्येही जल्लोष करण्यात आला। बैलगाडा शर्यती संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं। काय प्रतिक्रिया दिली बघूया। बैलगाडा शर्यत हा अतिशय पारंपरिक अशा प्रकारचा आमचा खेळ आहे। ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना हा अत्यंत आवडीचा अशा प्रकारचा खेळ आहे आणि यावर असलेली बंदी आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केली, त्याबद्दल मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो। आज जो निर्णय आलेला आहे हा जो काही आमच्या सरकारने रनिंग एबिलिटी ऑफ बुल हा जो अहवाल दिला होता, या अहवालाला सर्वोच्च न्यायालयाने स्वीकृत केला आणि त्याच्यावर आधारित आजचा निर्णय दिलेला आहे। मला अतिशय आनंद आहे। ज्या ज्या लोकांनी याकरता प्रयत्न केले त्या सगळ्यांचे मी अभिनंदन करतो आणि विशेषतः या ठिकाणी महेश दादा लांडगे असतील आमदार भोसरीचे आणि त्यासोबत इतर सगळे लोक ज्यामध्ये आमचे नरेंद्र अण्णासाहेब पाटील असतील, अशा सगळ्या लोकांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो। मला मीडियाच्या माध्यमातून तमाम जनतेला सांगायचं, तुम्हाला अंदाज येणार नाही, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज देखील बैलगाडा शर्यत चालू झाली पाहिजे हा ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या सगळ्या मालक लोकांच्या गाडा मालकांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा विषय होता। खूप आनंदाचा अशा प्रकारचा विषय होता। ते त्यांच्या आनंदाला मुरड घालून इतके दिवस आज ना उद्या आपल्याला यश मिळेल या अपेक्षेवर ते त्यांच्या परीनं लढत होते। आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालून होतो, परंतु सुप्रीम कोर्टाने शेवटी त्यांच्या निकालामुळे शेतकरी वर्गाला न्याय मिळाला। शेतकऱ्यांचं वर्षानुवर्ष चाललेली स्पर्धा, शेतकऱ्यांनाही मनामध्ये यायचं अरे रेसकोर्स चालू आहेत, घोड्याच्या स्पर्धा चालू आहेत आणि मग आपल्याच बैलगाडा शर्यतीला का बंदी, त्याच्या संदर्भामध्ये त्या सगळ्या गोष्टी घडत होत्या, परंतु त्याच्यातनं यश मिळालं। मला आज खूप आनंद झालेला आहे, मी त्याच्याबद्दल खूप समाधानी आहे। ही अतिशय आनंदाची बाब आहे, कारण गेले अनेक वर्ष ज्या बैलगाड्याच्या शर्यती सुरू होत्या त्या शर्यती काही कारणामुळे बंद झालेल्या होत्या। जवळजवळ 10 वर्ष बंद होत्या आणि गेले 10 वर्ष या शर्यती सुरू व्हाव्यात याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो। महाराष्ट्र सरकारने अतिशय चांगले वकील न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्टात दिले आणि खूप वेळ युक्तिवाद झाला। त्या युक्तिवादामधून शेवटी आपण यशस्वी झालो आणि या बैलगाड्याच्या शर्यती सुरू झालेल्या आहेत। सर काय शर्त वगैरे पण दिलेली आहे? अटी शर्ती या आधीच केलेल्या आहेत। माझी सर्व शेतकऱ्यांना एवढीच विनंती राहील की ज्या अटी शर्ती सरकारने घातलेल्या आहेत किंवा न्यायालयाने घातलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी त्याचं पालन करावं आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ही खूप मोठी आणि खूप आनंदाची बातमी आहे। मी व्यक्तिशः त्याच्यामध्ये खूप आनंदी आहे। अलीकडच्या दिवसांमध्ये शेती ही ट्रॅक्टरनी आणि इतर मशीन्सनी होते, म्हणून बैलांचा तसा उपयोग आज शेतीमध्ये तेवढासा राहिला जो एकेकाळी होता आणि ह्या बैलांच्या माध्यमातून जी शर्यत होते त्याच्यातनं मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला सुद्धा हातभार लागतो। आज सुखद असा निर्णय आपल्याला आज तिथं उच्च न्यायालयाकडे झालेला आहे।
देशामध्ये इतर राज्यामध्ये जशा प्रकारे त्या ठिकाणी सवलत आहे तीच सवलत आता महाराष्ट्रातील त्या ठिकाणी बैलगाडी शर्यतीला मिळणार आहे। त्याबद्दल समाधान आणि हर्षात व्यक्त करतो। सुप्रीम कोर्टाने आज बैलगाडा शर्यतीसाठी काही सशर्त अटींवर परवानगी दिलेली आहे। मी या निर्णयाचं स्वागत करतो। खासदार अमोल कोल्हे यांनी विशेष परिश्रम घेतले आणि लोकसभेत सातत्याने ही बाजू लावून धरली आणि त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने देखील इथं बैलगाडा शर्यती चालू करण्याची परवानगी मागताना विशेष प्रयत्न सुप्रीम कोर्टात केले। मी या निर्णयामुळे विशेषतः बैलगाडा शर्यतीत जे भाग घेतात त्या शेतकऱ्यांना, बैलगाडा शर्यतीवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या आणि खास करून पुणे जिल्ह्यातल्या जनतेचं देखील अभिनंदन करेन। बातम्यांमध्ये अजून काही घडामोडींचा काही क्षणात भेटूया। प्रवास करायचा आहे त्याप्रमाणे आपल्याला हवा तो प्लॅन आता निवडता येणार आहे। बेस्टच्या मोबाईल ॲप आणि स्मार्ट कार्डवर ही योजना लवकरच लागू होणार आहे। आजपासून 4 दिवस बँका बंद राहणार आहेत। आज आणि उद्या बँक कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संप पुकारलाय। सध्या केंद्राकडून अनेक बँकांचं खासगीकरण करण्यात येत आहे। त्याविरोधात युनायटेड फोरम ऑफ युनियनकडून 2 दिवसांच्या संपाची हाक देण्यात आली आहे। त्यामुळे आज आणि उद्या बँक बंद राहतील, तर 8 आणि 19 तारखेला वीकेंडमुळे बँका बंद राहणार आहेत। पुणे महापालिका क्षेत्रातील शाळा आजपासून सुरू झालेल्या आहेत। आजपासून 1ली ते 7वी पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आहे। दरम्यान ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेतली जाते। शाळा सुरू करण्याच्या सूचना या प्रशासनाकडून देण्यात आल्या। नागपूर मनपा हद्दीतील शाळा आजपासून सुरू करण्यात आल्या आहेत। 1ली ते 7वीचे वर्ग आजपासून सुरू झाले असून शाळा सुरू करण्यासंदर्भातले निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी दिलेले आहेत। दरम्यान नियमांचं पालन करत शाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जातोय। म्हाडा पेपरफुटी प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे। या प्रकरणाचा सूत्रधार प्रितेश देशमुखच्या घरात ओळखपत्र सापडले। देशमुखच्या घरातील झाडाझडतीत टीईटीची 50 ओळखपत्र सापडल्यानं खळबळ उडाली आहे। या परीक्षेसाठी 4.5 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते। मुंबईत ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय। मुंबईत आतापर्यंत 12 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले। त्यामुळे ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुढील 16 दिवसांसाठीच कलम 144 म्हणजे जमावबंदी लागू करण्यात येणार आहे। 16 डिसेंबर म्हणजेच आजपासून ते 31 डिसेंबरपर्यंत जमावबंदी लागू असणार आहे। मुंबई पोलिसांकडून ही नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे। मुंबईत ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबरपर्यंत कलम 144 लावण्यात आलाय। दरम्यान अंधेरी पूर्वेत मरोळ परिसरात MIDC पोलिसांच्या माध्यमातून मध्यरात्री नाकाबंदी लावून बिनाकाम घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। यावेळी मास्क न घातलेल्यांवर देखील कारवाईचा बडगा उगारण्यात आला। 31ला मोठी पार्टी करण्याचा प्लॅन करत असाल तर तसं करू नका, कारण 31 डिसेंबरला मोठ्या पार्ट्यांना परवानगी देणार नसल्याचं मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख यांनी स्पष्ट केलंय। कोरोना आणि ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता मोठ्या पार्ट्यांना परवानगी देणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यामुळे मुंबईकरांना आता मोठी पार्टी करता येणार नाहीये। राज्यातील कोरोना आणि ओमायक्रॉनच्या परिस्थितीविषयी आरोग्य खात्यानं मंत्रिमंडळापुढे सादरीकरण केलं। राज्यात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत असून जानेवारीत मोठ्या प्रमाणावर नागरिकांना संसर्ग झाल्याचं आढळून येईल असा इशारा सार्वजनिक आरोग्य खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिला। राज्यातील कोरोना आणि ओमायक्रॉनच्या परिस्थितीविषयी आरोग्य खात्याने मंत्रिमंडळापुढे सादरीकरण केलं। कोरोना नियमावलीचं उल्लंघन करून दिल्लीला गेल्यानं बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे। बॉलिवूड निर्माता करण जोहरच्या घरी एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। या पार्टीत आलिया भट्ट देखील सहभागी झाली होती। या पार्टीतील सहभागी झालेल्या 4 बॉलिवूड अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या। आलिया भट्टचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह होता, मात्र तिला होम क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आलं होतं। आलिया भट्टनं या नियमावलीला केराची टोपली दाखवत तिने होम क्वारंटाईनचं उल्लंघन केल्याप्रकरणी आलिया भट्टवर कारवाई होण्याची शक्यता आहे।
आलिया आज रात्री चार्टर विमानानं दिल्लीहून मुंबईला परतली आहे। मुंबईत येताच पालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी आलियावर कारवाई करण्याची शक्यता आहे। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारची पुरती कोंडी झाली आहे। सुप्रीम कोर्टानं ओबीसी आरक्षणासाठी डेटा तयार करण्याचे आदेश दिलेत, तर दुसरीकडे स्थानिक निवडणुका पुढे ढकलण्याबाबत राज्य सरकारनं ठराव मांडलाय। पण विना आरक्षण अर्थात ओपन गटातून निवडणुका होणार आहेत, याबद्दल निवडणूक आयोग लवकरच निर्णय जाहीर करणार आहे। विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बरेच दिवस लांबली असली तरी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे। मात्र ही निवडणूक नेहमीसारखी गुप्त मतदानाऐवजी आवाजी मतदान पद्धतीने होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। विधानसभा नियम समितीची बैठक पार पडली, त्यात आवाजी मतदानाने अध्यक्षांची निवड करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे। केंद्रीय मंत्री अमित शहा 18 डिसेंबरपासून 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। या दरम्यान ते पुणे आणि शिर्डीला भेट देतील। प्रवरा नगरमध्ये देशाची पहिली सहकार परिषद होणार आहे। या परिषदेला अमित शहा उपस्थित राहणार असून यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे इतर नेते मंडळी उपस्थित राहतील। तर शिर्डीत जाऊन शहा साईबाबांचंही दर्शन घेणार आहेत। मनसेच्या माजी नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे रुपाली पाटील यांच्यासोबत त्यांचे अनेक कार्यकर्तेही राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। मागच्या सुनावणीवेळी याबाबत इतर राज्यांना नोटीस बजावण्यात आली असून त्यांना उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता। त्यामुळे बैलगाडी शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग कायद्याला शस्त्र बनवल्याबद्दल सुप्रीम कोर्टानं ईडीला फटकारलंय। लोकांना तुरुंगात टाकण्याच्या कठोर तरतुदींचा यावेळी कोर्टाकडून निषेध करण्यात आला। ईडीचा मनमानी पद्धतीने वापर करणं थांबत असं म्हणत कोर्टाने खरडपट्टी काढली। राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दणका दिलाय। अनिल देशमुख प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमावी, तसंच सीबीआयनं मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना बजावलेलं समन्स रद्द करावं अशी मागणी करणारी राज्य सरकारची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे। यावेळी सीबीआयला सर्व बाजूंनी तपास करण्याची मुभा उच्च न्यायालयानं दिली आहे। दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत। बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी मिळाल्यानंतर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। माझ्यासोबत आता खासदार अमोल कोल्हे आहेत, ज्यांनी या संपूर्ण प्रकरणाची लढाई संसदेमध्ये लढली आणि थेट त्यांच्याकडे जाऊया। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये। खासदार अमोल कोल्हेजी, मला सांगा, ही जी लढाई आहे, चेहऱ्यावरचा आनंद असो किंवा मिठाई भरवणे असो, आनंद ओसंडून वाहताची लढाई कशी होती? नाही, खरं तर मी म्हणतो हे तमाम माझ्या प्रत्येक बैलगाडा मालकाचं यश आहे की ज्या पद्धतीनं त्यांनी ही गोष्ट लावून धरली। म्हणजे इतकी वर्ष बंदी असताना माझा बैलगाडा मालक आजही पोटच्या पोराप्रमाणे त्या प्रत्येक बैलाची काळजी घेत राहिला, या आशेवर राहिला की 100% बैलगाडा शर्यत ही सुरू होणार। आणि मला वाटतं हे त्या विश्वासाचं यश आहे। आणि हे यश मिळत असताना मी माननीय सर्वोच्च न्यायालयाचं मनापासून आभार मानतो। आणि ज्यांनी या बाजूने युक्तिवाद केला ते ज्येष्ठ विधिज्ञ मुकुलजी रोदगी असतील, त्यांचं मी मनापासून आभार मानतो। महाविकास आघाडीचं आभार मानतो, कारण अनेक वर्ष पेंडिंग असलेली ही सुनावणी प्राधान्यानं घेण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं असेल, पशुसंवर्धन मंत्री सुनीलजी केदार असतील, यांनी जी पावलं उचलली ती अत्यंत सकारात्मक ठरली। आणि आज बैलगाडा मालकांसाठी आज हा, मी म्हणतो, दिवाळीच्या दसऱ्याच्या सणापेक्षा तसाच एक फार मोठा सण आहे, फार मोठा दिवस आहे। यापुढची लढाई कशी असेल? कारण की जेव्हा आम्ही सुनावणी ऐकत होतो आणि त्यामध्ये म्हटलं की आता हे सदस्य जे आहे घटनात्मक खंडपीठापुढे ही याचिका जाईल, आता ही लढाई मोठी असणार आहे। नक्कीच आता हा मिळालेला हा इंटरिम रिलीफ आहे आणि 5
जजेसचा जो कॉन्स्टिट्यूशनल बेंच आहे याच्यासमोर देशातल्या सर्व प्रकरणांची ही अंतिम सुनावणी होणार आहे. त्यामुळे मी म्हणेन की हा एक पहिला टप्पा खरं तर आपण यशस्वीपणे पार केलेला आहे आणि कायमस्वरूपी बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठावी यासाठी आपण 100% यासाठीची रणनीती तयार आहे. मग त्यामधले काही संसदेच्या माध्यमातून काही गोष्टी करायच्यात, न्यायालयीन प्रक्रियेसाठी काही गोष्टी करायच्यात, या सगळ्यासाठी खरं तर रणनीती तयार आहे. आणि आजचा हा इंटरिम रिलीफ या रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा होता. आणि पुन्हा एकदा मी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे यासाठी आभार मानतो. धन्यवाद. हे होते खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलंय की मी सुप्रीम कोर्टाचा धन्यवाद मानतो की शेतकऱ्यांना आणि खास करून बैलगाडी शर्यत आयोजकांना एक मोठा दिलासा दिला आहे. नवी दिल्ली व्हिडिओ जर्नलिस्ट रमाशंकरसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. सुप्रीम कोर्टाने बैलगाडी शर्यतीला परवानगी दिल्यानंतर साताऱ्यात बैलगाडी मालकांनी मोठा जल्लोष केला. 7 वर्षांनंतर महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार आहे. त्यामुळे बैलगाडा मालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू बघायला मिळाले. बैलगाडी शर्यती सुरू झाल्यामुळे आमचं आयुष्य वाढल्याची भावना बैलगाडा मालकांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना व्यक्त केली. 7 वर्षानंतर बैलगाडी शर्यती सुरू करण्याचा निर्णय आता सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. त्यानंतर आता सातारमध्ये बैलगाडी शर्यतीचे मालक आहेत ते आता जल्लोष करताना सातारमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत ते आता या ठिकाणी जल्लोष जो आहे तो शर्यत चालू झाल्यानंतर करतायत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. मला सांगा, आज शर्यती सुरू करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण जो आहे तो निर्णय झालेला आहे. तुमच्या काय भावना आहेत? भावना म्हणजे आमचा आनंद गगनात मावना झाला आहे महत्त्वाचा म्हणजे. आणि खऱ्या अर्थाने आज बैलाला न्याय भेटला आहे, शेतकऱ्यांना न्याय भेटला आहे. आणि आमच्यासारखे ज्यांनी 10-10 वर्ष बैल सांभाळले त्यांना न्याय भेटला. नक्कीच न्याय मिळाला अशीच भावना आहे तुमची. सशर्त अशा प्रकारची बैलगाडी शर्यती भरवाव्यात असं कोर्टानं सांगितलेलं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? कोर्टाने जे निर्णय दिलेले आहेत त्या निर्णयाचं आम्ही कोणीही आत्तापर्यंत उल्लंघन केलं नाही आणि इथून पुढेही करणार नाही. जे निर्णय आम्हाला लादलेले आहेत सरकारने त्याच निर्णयावर आम्ही आत्तापर्यंत ठाम होतो आणि इथून पुढे पण राहील. आणि त्याच पद्धतीने आम्ही बैलगाडा शर्यत भरवेन आणि ती पार पाडेन. नक्कीच आपल्यासोबत काही जी जुनी मंडळी आहेत ती देखील आहेत. बाबा, तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य गेलं या बैलगाडी शर्यतीमध्ये. काय तुमच्या भावना या निर्णयासंदर्भात? कशा प्रकारे आता जवळपास 7 वर्ष ही बैलगाडी शर्यत बंद होती, मात्र आता सुरू झालेली आहे. हा 7 वर्ष आपली कशा पद्धतीने गेली? 7 वर्षाले हाल अपेक्षात गेली किंवा जायचं येड्यागत बसायचं कुठे राहणार, माघारी यायचं, बैल बघायची. शेतीचं आम्ही आमच्या पोटासाठी काही करत नव्हतो, फक्त बैलांच्यासाठीच करत होतो. चारा जमीन थोडी त्यामुळे चाऱ्यासाठीच आम्ही सगळे करायचो. आमचं आम्ही आपलं राशन चालून खात होतो, पण बैलांचं बघत होतो. इथनं पुढं अगदी ह्याच्यापेक्षा जोशानं आमचं 5-10 वर्ष वाढली. आम्ही 2-3 वर्षात मरणार होतो, आता शर्यती चालू झाल्यात. 10 वर्ष आमचं आयुष्य वाढलं आनंदात. त्याच्यापेक्षा आम्हाला काय म्हणायचं नाही. सरकारचे मनापूर्वक आभार. नक्कीच यामध्ये आता कंठ दाटून जो आहे तो आलेला आहे लोकांचा. यामध्ये जे शर्यती आहेत त्या सुरू झाल्यानंतर जल्लोष जो आहे तो या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा. पुन्हा एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये स्वागत. मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. यावेळी युवासेना सचिव वरुण सरदेसाई देखील उपस्थित होते अशी माहिती मिळाली. या बैठकीत राजकीय चर्चा झाली अशी न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी माहिती दिली आहे. रुपाली पाटील यांच्या पाठोपाठ अभिजित पानसे यांनी मनसेला जय महाराष्ट्र करणार का अशा चर्चा या भेटीमुळे सुरू झालेल्या आहेत. एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. त्यामध्ये एक जण जखमी झालेला आहे. जामोद इथल्या काँग्रेस मेळाव्यामध्ये ही सगळी परिस्थिती निर्माण झाली. यशोमती ठाकूर यांचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमात मधमाशांनी अचानक हल्ला केला. त्यामुळे या कार्यक्रमात खळबळ उडाली.
या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. कोरोनाची त्रिसूत्री पाळायला मात्र विसरू नका. घराबाहेर पडाल तेव्हा मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि स्वतःला सॅनिटाईज करत राहणे किंवा सॅनिटायझर बाळगणे या गोष्टी आपण करायलाच हव्यात. दिवसभरात या न्यूज18 लोकमतच्या काही महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या असतील तर news18lokmat.com या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर आम्हाला फॉलो करा.